नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण बीए तृतीय वर्षाच्या 5व्या सत्रामध्ये असणारा भारताचा भूगोल या पेपरचा विचार करत होतो, अभ्यास करत होतो. मित्र, आपण भारताची प्राकृतिक रचना या ठिकाणी अभ्यासतोय आणि भारताच्या प्राकृतिक रचनेमध्ये जी काही पहिली प्राकृतिक रचना या ठिकाणी आपल्याला दिसून येते ती म्हणजे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचा या ठिकाणी अभ्यास करतोय आणि उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपण दोन प्रकारे तो अभ्यास या ठिकाणी करतो. एक म्हणजे हिमालय पर्वत किंवा हिमालय पर्वतीय प्रदेश आणि दुसरं म्हणजे पूर्वांचल. हिमालय पर्वत पूर्वांचल ही देखील हिमालयाचीच पर्वतरांग आहे, परंतु त्याचा एक पूर्वांचल या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी अभ्यास करतो. मग ज्यावेळेस आपण हिमालय पर्वतीय प्रदेशाचा अभ्यास करतो त्यावेळेस या हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये आपल्याला 3 हिमालयाच्या रांगा वैशिष्ट्यपूर्ण स्थितीमध्ये आढळून येतात. त्यामध्ये शिवालिक टेकड्या, मध्य हिमालय आणि मागच्या तासामध्ये आपण ज्या हिमालय पर्वतरांगेचा आपण अभ्यास करत होतो ती हिमाद्री किंवा बृहद हिमालय. हिमाद्री किंवा बृहद हिमालयाचे वैशिष्ट्य असं आहे की या पर्वतरांगेची जी काही उंची आहे ही सर्वसाधारणपणे ही पर्वतरांग 6000 मीटर पेक्षा जास्त उंचीची असलेली आपल्याला दिसते. या पर्वतरांगेची रुंदी देखील जवळपास 150 किलोमीटर ते 200 किलोमीटर रुंद असणारी ही पर्वतरांग आहे आणि ही पर्वतरांग अतिशय प्राचीन अशा खडकापासून तयार झालेली आपल्याला दिसून येते. याच पर्वतरांगेवर जगातील सर्वात उंच अशी शिखर आपल्याला दिसून येते. जगातील सगळ्यात उंच असणारे शिखर माउंट एव्हरेस्ट हे याच बृहद हिमालय किंवा हिमाद्री या हिमालय पर्वतरांगेवर असलेलं आपल्याला दिसून येतं की जे जगामध्ये 8848 मीटर उंचीचं हे शिखर या ठिकाणी आपल्याला दिसतं. याशिवाय केटू, कांचनजंगा, मकालू, धवलगिरी, मनसालू, नंगा पर्वत, अन्नपूर्णा यासारखी देखील अत्युच्च शिखर याच पर्वतरांगेवर आहे. त्यापैकी काही भारतामध्ये आहे तर काही जास्तीत जास्त शिखर ही नेपाळ आणि तिबेटच्या प्रदेशामध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. सर्वसाधारणपणे या पर्वताची उंची ही 6000 मीटर पेक्षा उंच असल्यामुळे या रांगेवर बर्फाचं आच्छादन, हिमाचं आच्छादन 12ही महिने असलेलं आपल्याला दिसतं. त्यामध्ये आपण जर बघितलं आणि त्यामुळे या पर्वतीय प्रदेशातून काही हिमनद्यांचा उगम देखील झालेला आहे. कारण या ठिकाणी हिमाचं आच्छादन या पर्वतरांगेवर असल्यामुळे किंवा या पर्वतरांगा या हिमाच्छादित असल्यामुळे या पर्वतीय प्रदेशामध्ये हिमनद्यांचा उगम देखील झालेला आपल्याला दिसतो. सर्वसाधारणपणे हिमनद्या जर आपण बघितल्या तर त्यांची लांबी ही 5 किलोमीटर ते 3 किलोमीटर इतक्या लांबीच्या या हिमनद्या या पर्वतरांगेवर असलेल्या आपल्याला दिसून येतात. कुमायूं भागामध्ये या पर्वतरांगेवरील जो काही हिमाद्री आहे किंवा बृहद हिमालय आहे यातील जी काही कुमायूं पर्वतरांग आहे या कुमायूं पर्वतरांगेवरील मिला, गंगोत्री आणि यमुनोत्री या ज्या काही हिमनद्या आहेत या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर
सिक्कीम मधील उगम पावणारी झेमू ही जी काही नदी आहे या नदीची लांबी ही सर्वसाधारणपणे 20 किलोमीटर पर्यंत असलेली आपल्याला दिसते। याशिवाय सिंधू, झेलम, सतलज, ब्रह्मपुत्रा, यमुना, गंगा, गंडक, कोसी, गोमती, घागरा या सर्व नद्यांचा उगम हा या या बृहद हिमालयातून किंवा या हिमालयातून झालेला आपल्याला दिसतो। कारण यांचं उगमस्थानच हे मुळामध्ये बृहद हिमालय किंवा हिमाद्री असलेलं आपल्याला दिसतं। यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की यमुना नदीचा उगम हा यमुनोत्री या हिम नदीपासून झालेला आहे, तर गंगोत्री मधून आपण पाहतोय की या गंगा नदीचा उगम झालेला आहे। म्हणजे अशा पद्धतीनं या सर्व नद्या की ज्या सिंधू असेल, सतलज असेल, रावी असेल किंवा ब्रह्मपुत्रा असेल, यमुना असेल, गंगा असेल, गंडक, घागरा, कोसी या सर्व नद्यांचा उगम हा या बृहद हिमालयातून किंवा हिमाद्री या हिमालय पर्वतरांगेतून झालेला आपल्याला दिसतो। त्यामुळं ही बृहद हिमालय हा एक अतिशय महत्त्वाचा हिमालयाचा असणारा पर्वतरांग आहे की जी या मोठमोठ्या नद्यांचे उगमस्थान आहे। या मोठ्या नद्यांना याच पर्वतरांगेतून उगम झाल्यामुळे अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं। याशिवाय या बृहद हिमालयामध्ये काही महत्त्वाच्या खिंडी देखील आहेत, पास देखील आहेत। त्यामध्ये काश्मीरमधील बुर्जी, जोजिला, हिमाचल प्रदेशातील बारालापचाला आणि सिक्कीला, उत्तराखंडमधील हंगला, नीती आणि लेपुले, तर सिक्कीम मध्ये नाथुला, जेलेबंगा इत्यादी महत्त्वाच्या खिंडी देखील या बृहद हिमालयामध्ये आपल्याला दिसून येतात। या बृहद हिमालयातील या खिंडीमुळेच जे काही दळणवळणाचे जे काही मार्ग आहेत ते सुकर झालेले आपल्याला दिसतात। कारण अगोदरच हा प्रदेश हा जो काही हिमालय किंवा बृहद हिमालयाचा प्रदेश अगोदरच बर्फाच्छादित असलेला आपल्याला दिसतो। या खिंडीमुळे तरी त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये दळणवळणासाठी मार्ग उपलब्ध झालेले आपल्याला दिसून येतात। तर अशा महत्त्वाच्या खिंडी देखील या बृहद हिमालयावर असलेले आपल्याला दिसून येतात। आणि मित्र, वनस्पतीचा जर विचार केला तर निश्चित बर्फाचा आच्छादन 12 महिने असल्यामुळे या ठिकाणी बर्फाचं आच्छादन आपल्याला या ठिकाणी वनस्पतीचं आच्छादन आपल्याला दिसून येत नाही। तर अशा प्रकारची पर्वतरांग बृहद हिमालयाची ही आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी बघितलेली आहे। आता ज्यावेळेस आपण या हिमालय पर्वतरांगेचा विचार करतो त्यावेळेस हिमालय पर्वतरांगेचा विचार करत असताना शिवालिक टेकडी असतील, मध्य हिमालय असेल किंवा बृहद हिमालय असेल असे 3 भाग आपण या ठिकाणी केलेले आहेत आणि त्या 3 भागानुसार आपण अभ्यास करतोय। परंतु काही वेळेस आपण त्याचा प्रादेशिकतेनुसार जरी अभ्यास केला तरी त्या ठिकाणी ती रांग पर्वतरांग समजण्यासाठी किंवा हिमालय पर्वतीय प्रदेश समजण्यासाठी आपल्याला सोपं ठरत असतं। त्यापैकी प्रादेशिक स्थानानुसार हिमालयाची जर आपण विभाग केली, प्रादेशिक
स्थानानुसार हिमालयाचे जर आपण विभाग केले किंवा हिमालय पर्वतरांगेचे जर आपण विभाग केले तर हिमालय पर्वत समजून घेणं, हिमालय पर्वतरांग समजून घेणं आपल्याला सोपं जातं. त्यामध्ये पहिला जो भाग आहे तो आहे काश्मीर हिमालयाचा. पश्चिमेपासून आपण पूर्वेकडे जर गेलो तर आपल्याला काश्मीर हिमालयाचा प्रदेश हा आपण दिसतो. जम्मू आणि काश्मीर मध्ये पसरलेला या हिमालयाची लांबी साधारणतः हिमालयन रांगेची लांबी ही साधारणतः 700 किलोमीटर आहे, तर रुंदी जवळपास 500 किलोमीटर पर्यंत या हिमालय पर्वतरांगेची लांबी, काश्मीर या हिमालय पर्वतरांगेची लांबी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना काश्मीर हिमालयाच्या ज्या काही रांगा आपल्याला आढळतात त्या जर रांगा आपण बघितल्या तर त्यामध्ये ट्रान्स हिमालय प्रदेशातील काराकोरम रांग या ठिकाणी ट्रान्स हिमालय प्रदेशातून या ठिकाणी आहे काराकोरम रांग, त्यानंतर लडाख रांग, त्यानंतर झास्कर रांग, त्यानंतर बृहद हिमालयाची असणारी रांग, त्यानंतर पीर पंजाब किंवा मध्य हिमालयाची असणारी रांग, या ठिकाणी पीर पंजाब किंवा मध्य हिमालयाची असणारी रांग, आणि त्यानंतर शिवालय टेकड्यांचा असणारा प्रदेश. अशा पद्धतीनं या जम्मू काश्मीर मध्ये आपल्याला या 6 प्रकारच्या हिमालयन रांगा या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये ट्रान्स हिमालयावरील काराकोरम, लडाख आणि झास्कर या 3 रांगा, आणि त्यानंतर बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालय टेकड्या अशा 6 रांगा, 6 पर्वत रांगा आपल्याला या प्रदेशामध्ये दिसून येतात. यापैकीच काराकोरम ही जी काही पर्वतरांग आहे या पर्वतरांगेवर भारतातील सर्वात उंच असं शिखर K2 की ज्याला आपण माउंट गॉडविन ऑस्टिन असं म्हणतो, हे K2 किंवा माउंट गॉडविन ऑस्टिन नावाचं शिखर जगातील सर्वात उंच असणारे शिखर काश्मीर हिमालयाच्या प्रदेशामध्येच आपल्याला आढळून येतं. खास करून काराकोरम या पर्वतरांगेवर की जो ट्रान्स हिमालयामध्ये आहे, ट्रान्स हिमालयाचा जो काही पर्वतीय प्रदेश आहे त्या पर्वतीय प्रदेशामध्ये असलेली आपल्याला दिसते. मित्रहो, अशा पद्धतीने मग पंजाब हिमालय, कुमायूं हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्वांचल हिमालय अशा पद्धतीने आपण या हिमालयाच्या प्रदेशानुसार देखील अभ्यास या ठिकाणी करू शकतो. तर येणाऱ्या तासामध्ये काही प्रदेशाचा आपण निश्चित या ठिकाणी विचार करणार आहोत. धन्यवाद.